In this lecture, we will discuss parallel combination of resistors. That is, to find equivalent resistance of two resistances connected in parallel. We know that when two resistors are connected in parallel, its equivalent resistance is given by 1 upon R1 plus 1 upon R2. This is a law of combination of resistors in parallel. We will derive this equation today here. For that, we need two resistors. This is R1 and this is R2. And these two resistors are connected in parallel. Parallel combination कसं असतं? या दोन्ही रेजिस्टरचे हे दोन एंड कॉमन पॉइंटला जॉईन करायचे आणि या साइडचे दोन्ही एंड कॉमन पॉइंटला. Suppose this is A point, this is B point, and across its we will provide a battery having V volt potential. पॉझिटिव्ह टर्मिनल, निगेटिव्ह टर्मिनल. मग या साईडला काय असेल? V व्होल्ट, या साईडला काय असेल? 0 व्होल्ट. तर पहा, या दोघांचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स एवढा आला पाहिजे हे आपल्याला डिराईव्ह करायचं आहे. तर याच्यामध्ये पहा, या बॅटरीतून करंट I येईल, तो करंट इथे येईल, तो करंट इथे येईल. इथे आल्यानंतर या करंटला दोन पाथ असतील. पहिली पाथ इकडे, दुसरी पाथ इकडे, किंवा तुम्ही याला पहिली म्हणू शकता, याला दुसरी म्हणू शकता, काही प्रॉब्लेम नाही. समजा I1 करंट इकडे गेला आणि I2 करंट इकडे गेला. जो करंट या साईडला गेला असेल त्याला आपण I1 कन्सिडर केलं, जो करंट या साईडला गेला असेल त्याला I2 कन्सिडर केलं. तर याच्यातून बाहेर येणारा करंट किती असेल? I1. या रेजिस्टर मधून बाहेर येणारा करंट किती असेल? I1. इथे येऊन परत हे दोन करंट भेटतील आणि टोटल करंट I इज इक्वल टू किती असेल? I1 प्लस I2. म्हणजे तोच करंट इथे डिवाइड झाला, परत हे दोन्ही करंट इथे एकत्र येऊन ओरिजिनल करंट आपल्याला भेटला. सो आणि हा करंट जो इकडे जात असेल, या करंटचं मॅग्निट्यूड, दॅट इज अमाऊंट ऑफ करंट, या साईडला जाणारा कशावर अवलंबून असेल? व्हॅल्यू ऑफ दिस रेजिस्टर. या रेजिस्टरचा रेजिस्टन्स किती आहे त्यावर या साईडला किती करंट जात आहे हे ठरवलं जाईल. त्यानंतर या रेजिस्टरमधून किती करंट फ्लो होत आहे हे कोण डिसाईड करेल? तर याचा रेजिस्टन्स. रेजिस्टन्स जास्त असेल तर इथून जाणारा करंट कमी असेल, आणि रेजिस्टन्स कमी असेल तर इथून जाणारा करंट जास्त असेल, आणि तेच लॉजिक इथे पण ॲप्लिकेबल असेल. तर पहा, फ्रॉम दिस फिगर वी कॅन राईट I इज इक्वल टू I1 प्लस I2. या बॅटरीतून निघालेला करंट, टोटल करंट इज इक्वल टू I1 प्लस I2. इक्वेशन नंबर 1. नाउ बाय ओहम्स लॉ, ओहम्स लॉ काय आहे? V इज इक्वल टू IR. पहा, या बॅटरीतून करंट बाहेर किती येत असेल? दॅट इज I इज इक्वल टू V बाय R. तर इथे V म्हणजे या बॅटरीचं पोटेन्शियल V डिवायडेड बाय R. या बॅटरीतून जो बाहेर येणारा करंट आहे तो करंट कशावर अवलंबून असेल?
या सर्किटमध्ये किती रेजिस्टन्स होत आहे, या सर्किटमध्ये किती रेजिस्टन्स अवेलेबल आहे यावर डिपेंड करेल की करंट I बाहेर किती येईल. तर या सर्किटमध्ये रेजिस्टन्स किती आहे हे आपल्याला आता सध्या तर माहीत नाहीये. इथे एक रेजिस्टर आहे त्याचा रेजिस्टन्स R1 आहे, इथे एक रेजिस्टर आहे त्याचा रेजिस्टन्स R2 आहे, पण यांचा इक्विव्हॅलंट आपल्याला माहित नाहीये. तर तो आपण कन्सिडर करूया R. हियर R म्हणजेच R इक्विव्हॅलंट. तर इथे येईल R इक्विव्हॅलंट, म्हणजे एवढा करंट या बॅटरीतून बाहेर येईल असा आपला अंदाज. देन इथे पहा, हा जो करंट I1 आहे इथे जाणारा, हा I1 करंट किती असेल, I1 बाय ओहम्स लॉ किती असेल पहा, तो पण किती असेल V बाय R बाय ओहम्स लॉ. बट व्हॉट इज पोटेन्शियल ॲट दिस पॉइंट. इथे जे पोटेन्शियल असेल V तेच पोटेन्शियल इथे असेल. लास्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं आहे. म्हणजे इथे पोटेन्शियल किती असेल V, इथे पोटेन्शियल किती असेल V. या साईडला इथे पोटेन्शियल किती असेल 0, या साईडला किती असेल V. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस these resistors is V minus 0 is equal to V. पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दिस रेजिस्टर, इकडे आहे V, या साईडला आहे 0 दॅट इज V. इथे पण पोटेन्शियल डिफरन्स V, या साईडला पण पोटेन्शियल डिफरन्स V, आणि हेच मागच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं आहे. पोटेन्शियल डिफरन्स इन पॅरलल कॉम्बिनेशन इज सेम. याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स सेम असतो. या साईडला पहा V आहे, या साईडला 0 आहे, म्हणजे V मायनस 0 दोघांना कॉमन आहे. म्हणजेच या रेजिस्टरसाठी V ची जागा कोण घेईल, Vच, कारण V चेंज होणार नाही. V कसा असेल सेम. V इज सेम इन पॅरलल कॉम्बिनेशन. पहा देन R, या सर्किट मधून या साईडला अपर साईडला रेजिस्टन्स किती आहे R1. सो इट इज R1. तर I1 किती भेटला आपल्याला, I1 इज इक्वल टू V अपॉन R1. हा बेसिक ओहम्स लॉ. पण या ओहम्स लॉ मध्ये V किती असेल, तर V चेंज होणार नाही असं आपल्याला या सर्किट मधून दिसत आहे. म्हणून V च्या जागेवर आपण Vच यूज केला. पण R च्या जागेवर पहा, इथला करंट पाहिजे असेल तर इथला रेजिस्टन्स यूज केला पाहिजे, म्हणून R च्या जागेवर R1. इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2 हे 3. नेक्स्ट, सिमिलरली करंट थ्रू दिस लोअर पार्ट किती असेल, I2 इज इक्वल टू V अपॉन R. अगेन ओहम्स लॉ. V काय असेल, या साईडला V आहे व्होल्ट सेम, या साईडला 0 दॅट इज अगेन सेम. V ची जागा पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये Vच घेईल, कारण पोटेन्शियल डिफरन्स इज सेम. हियर वी कॅन राईट PD, पोटेन्शियल डिफरन्स V इज सेम इन पॅरलल कॉम्बिनेशन. देन R ची जागा कोण घेईल, या साईडला R2. सो हियर वी कॅन राईट R2. Equation number 4. Now put equation number 2, equation number 3, equation number 4 in equation number 1. So equation number 1 becomes I च्या जागेवर काय असेल, V by R equivalent is equal to I1 च्या जागेवर काय असेल, V by R1 this I1. देन I2 किती आहे, V by R2 प्लस V by R2. सी V कॅन्सल, we get R
इक्विवॅलंट इज इक्वल टू 1/R1 plus 1/R2. See this law of parallel combination. Here we get same equation. So by using this equation we can calculate equivalent resistance or combined resistance or resultant resistance in given circuit. इक्विवॅलंट रेजिस्टन्सला आपण काय म्हणू शकतो? कंबाईन रेजिस्टन्स और रिझल्टंट रेजिस्टन्स, अल्टरनेटिव्ह नेम्स. तर पहा हे आपल्याला भेटलं आहे इक्वेशन. जर इथे तिसरा रेजिस्टर असता तर प्लस 1/R3 इथे आला असता. आणि हे तुम्हाला असाइनमेंट असेल. रेजिस्टर R1, रेजिस्टर R2, रेजिस्टर R3 या तिघांना पॅरलल जोडल्यानंतर ही बॅटरी या सर्किटचा इक्विवॅलंट रेजिस्टन्स या पद्धतीने फाइंड करून ठेवायचा आहे. त्याची प्रॅक्टिस करायची आहे. काही फरक पडणार नाहीये. इथे I3 ॲड होईल. इथे इक्वेशन नंबर 4 पर्यंत आपण आलो होतो. I3 इथे एक्स्ट्रा काढावं लागेल, V/R3 येईल आणि हे तिथे ठेवावं लागेल. तुम्हाला हे इक्वेशन भेटेल. ॲडिशनल 1/R3 तिथे दिसेल. स्पेशल केस पाहूया आपण याच्यामध्ये. 1/R इक्विवॅलंट कसं लिहिता येईल याला? LCM काढा. नाव फॉरगेट दिस R3. R1 R2 काय करावं लागेल वर? R2 प्लस R1 इज इक्वल टू R1 प्लस R2 डिवाइडेड बाय R1 R2. R इक्विवॅलंट इज इक्वल टू काय येईल? R1 R2 divided by R1 plus R2. We can memorize this equation also. This is standard 1. कॅल्क्युलेशन फास्ट करण्यासाठी तुम्हाला हा फॉर्म लक्षात असला पाहिजे. कारण तुम्ही इथे व्हॅल्यू ठेवणार, LCM काढणार, कॅल्क्युलेशन करणार, नंतर त्या व्हॅल्यूला रिव्हर्स करणार, मग तुम्हाला ॲक्च्युअल आन्सर भेटणार. त्याच्यापेक्षा डायरेक्ट रिव्हर्स करूनच आपल्याला भेटेल त्या दोघांचा प्रोडक्ट डिवाइडेड बाय त्या दोघांची सम. फॉर एक्झाम्पल पहा, एक आहे 6 ओहम, दुसरा आहे 3 ओहम. हा R1 हा R2. तर R इक्विवॅलंट काय येईल? या दोघांचा प्रोडक्ट डिवाइडेड बाय या दोघांची सम 18 divided by 9 that is 2 ओहम. फ्रॉम दिस हे आपण मागच्या लेक्चरमध्ये पण डिस्कस केलं आहे. दिस इक्विवॅलंट रेजिस्टन्स 2 इज ऑलवेज लेस दॅन स्मॉलेस्ट ऑफ दिस 2. या दोघांपैकी स्मॉलेस्ट कोण आहे? 3. या 3 पेक्षा हा इक्विवॅलंट कसा असतो? लहान. हे पण लक्षात ठेवा. नंतर लास्ट but not least, what happens if R1 is equal to R2 is equal to R. यालाच आपण म्हणतो आयडेंटिकल रेजिस्टन्स. म्हणजे हे जे दोन पॅरलल मध्ये जोडले आहेत त्या दोघांची व्हॅल्यू म्हणजे रेजिस्टन्स सेम असेल तर काय होईल? तर पहा काय होईल या इक्वेशन वरून. R इक्विवॅलंट इज इक्वल टू R1 इज इक्वल टू R2 म्हणल्यानंतर इक्वल टू म्हणजेच R. तर R1 म्हणजे R, हा R2 म्हणजे R डिवाइडेड बाय R1 म्हणजे R प्लस R2 म्हणजे R. किती येईल पहा? R² डिवाइडेड बाय 2R.
एक आर कॅन्सल होईल की नाही? वर असेल एक आर, खाली असेल 2 सी r/2. आणि ही आहे याची स्पेशल केस. म्हणजे इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं हे आहे, जर असेच इथे 2च आपण घेतले आहेत, असेच भरपूर सारे असतील, म्हणजेच n नंबर ऑफ रेजिस्टर्स आर कनेक्टेड in parallel combination having identical resistance R. n म्हणजे माहित नाही किती असतील ते. तर फाइंड इट्स R इक्विवॅलंट. फाइंड R इक्विवॅलंट. तर यांचा R इक्विवॅलंट असेल, पहा r/2. 2 आहेत म्हणून इथे 2 आला. जर n असतील तर 2च्या जागेवर n येईल. आणि आयडेंटिकल रेजिस्टन्स किती आहे? R, म्हणजेच r/n. समजा एक्झाम्पल, nच्या जागेवर दिले 6 नंबर ऑफ रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन पॅरलल कॉम्बिनेशन हॅव्हिंग आयडेंटिकल रेजिस्टन्स. त्यांचा रेजिस्टन्स आहे 10 ओहम. म्हणजे 10 ओहमचे आपल्याकडे किती रेजिस्टर्स आहेत? 6. तर इज इक्वल टू आर, रेजिस्टन्स किती आहे? 10 डिवायडेड बाय n म्हणजे असे किती आहेत? 6. दिस इज किती येईल? 5/3. आणि 5/3 म्हणजेच 1.67. सी 1.67 इज लेस दॅन 10. म्हणजे रेजिस्टन्स डिक्रीज होतो पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये, रेजिस्टन्स इन्क्रीज होतो सिरीज कॉम्बिनेशन मध्ये. मग आपण असं म्हणू शकतो, इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स जर कमी करायचा असेल तर आपण पॅरलल कॉम्बिनेशन वापरूया. इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स इन्क्रीज करायचा असेल तर सिरीज कॉम्बिनेशन वापरूया. हे खालचं तुमच्या सिलेबसमध्ये नाहीये. जर डोक्याच्या वरून जात असेल तर सोडून द्या, हा शॉर्टकट आहे. जर ते रेजिस्टर्स इक्वल म्हणजेच आयडेंटिकल असतील तर, आणि वेगवेगळे असतील तर दिस मेथड, दिस ऑर दिस. तुम्ही इथपर्यंत करा, r/2 पर्यंत. इथून पुढे केलं तर मोस्ट वेलकम, नाही केलं तर नो प्रॉब्लेम. या मेथडने आन्सर तेच येईल जे इथून येणार आहे ते. हे फक्त ऑर आहे. सो डोंट वरी फॉर दिस केस.